नमस्कार. योगिता आशा स्वयंसेविका या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण आज बघणार आहोत सिकल सेल या आजाराबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. सिकल सेल बद्दल हा कार्ड आलेला आहे, त्यावर आपण माहिती बघणार आहोत. सिकल सेल मुक्त भविष्यासाठी, आदिवासी आरोग्यासाठी. तर आपण या बघत आहेत, ह्या सिकल सेल असलेल्या व्यक्तीच्या रक्तपेशी आहेत, या वेळ्याच्या आकाराच्या आहेत, तुम्ही बघू शकता. तर आपण पुढची माहिती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवेन. सिकल सेल आजार म्हणजे काय? सिकल सेल आजार हा अनुवंशिक व गंभीर स्वरूपाचा असून यामध्ये लाल रक्तपेशी आपला गोल आकार बदलून कोयत्याच्या आकाराच्या होतात. साधारण रक्तपेशी ह्या गोल आकाराच्या असतात आणि त्या रक्तवाहिन्यांमधून शरीराच्या सर्व भागापर्यंत सहज ऑक्सिजन वाहून नेतात. सिकल सेल असलेल्या रक्तपेशी रक्तवाहिन्यांमधून सहज वाहून जाऊ शकत नाही. त्या घट्ट आणि चिकट होतात. त्यांचा पुंजका होतो आणि रक्तवाहिन्यांमध्ये अडकवून त्यांच्या गाठी होतात व रक्त पुरवठ्यामध्ये अडथळा निर्माण होतो. अवयवांना पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्याने अवयव निकामी होतात, सांधे दुखतात, संसर्ग होतो. सिकल सेल आजार हा अनुवंशिक आहे. यात आई आणि वडील दोघेही सिकल सेल रुग्ण किंवा वाहक असल्यास त्यांच्या अपत्यांना हा आजार होऊ शकतो. त्यामुळे समाजातील सिकल सेल वाहक रुग्ण व्यक्ती शोधून काढणे व त्यांनी आपापसात विवाह टाळावे यासाठी समुपदेशन करणे हे या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. सिकल सेल आजाराचे 2 प्रकार. पहिला, रुग्ण सफरर व्यक्ती. रुग्ण व्यक्तीला वारंवार जंतू संसर्ग होतो व वेदना होतात. दुसरं, वाहक कॅरियर व्यक्ती. ज्या व्यक्तीला सिकल सेलची लक्षणे आढळून येत नाही, परंतु ती व्यक्ती पुढच्या पिढीला सिकल सेल आजार देऊ शकते. सिकल सेल आजाराची लक्षणे: रक्तक्षय, त्यामुळे अशक्तपणा, निस्तेजपणा, थकवा व दम लागतो. हातापायावर सूज येणे, रक्तवाहिन्यातील अडथळे यामुळे त्रास होतो. हाडे व सांधे यावर सूज येऊन अतिशय वेदना होतात. असह्य वेदना हे प्रमुख लक्षण आहे. पेशीतील रक्तपुरवठा खंडित होऊन ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. त्या अवयवांना वेदना होतात. पक्षाघात, मेंदूतील रक्त वाहिन्यांमध्ये सिकल सेल रक्तपेशी अडकल्यास पक्षाघात होतो. मानसिक त्रास, वारंवार असह्य वेदना व वेदनाशामक गोळ्यांमुळे मानसिक त्रास वाढतो व मनाचे संतुलन बिघडते. सिकल सेल आजाराची गंभीरता खालील गोष्टींनी वाढते. ताप आल्यावर, ऑक्सिजनची कमतरता, उंच डोंगर, पहाड इत्यादीवर चढल्यास, जलशुष्कता, डिहायड्रेशन, जंतू संसर्ग झाल्यास. ही आहे सिकल सेल आजाराची गंभीरता. लक्षात घेण्याच्या गोष्टी आहेत या. सिकल सेल रुग्णांची खालील लक्षणे आढळल्यास त्वरित जवळच्या रुग्णालयात दाखवणे. ताप येणे, छातीत दुखणे, श्वासोच्छवासात त्रास होणे, थकवा, अशक्तपणा, निस्तेजपणा वाटणे, पोटदुखी, सांधेदुखी, डोकेदुखी, धाप लागणे, वेदनाशामक गोळ्यांनी कमी न होणाऱ्या असह्य वेदना.
दृष्टीधोक. सिकल सेल आजाराचे निदान. या आजाराचे निदान रक्ताची तपासणी करून करता येते. यासाठी खालील 2 चाचण्या केल्या जातात. सोल्युबिलिटी चाचणी ही प्राथमिक चाचणी आहे व यासाठी रक्ताचे 2 थेंब घेऊन ही चाचणी 5 ते 10 मिनिटात होते. सोल्युबिलिटी चाचणी सर्व आरोग्य संस्थांमध्ये त्याचप्रमाणे शिबिरांमध्ये करण्यात येते. प्राथमिक चाचणीमध्ये नकारात्मक आलेल्या रुग्णांना त्वरित तेथेच पांढरे कार्ड वाटप केले जाते, परंतु सकारात्मक आलेल्या रुग्णांना त्वरित रक्त नमुने घेऊन इलेक्ट्रोफॉरेसिस चाचणीकरिता पाठवले जाते. इलेक्ट्रोफॉरेसिस चाचणी. या चाचणीमुळे व्यक्तिवाहक एस पॅटर्न आहे की रुग्ण एस पॅटर्न आहे हे कळते. ही चाचणी प्राथमिक सिकल सेल सोल्युबिलिटी चाचणीमध्ये सकारात्मक येतील त्याचीच चाचणी केली जाते. ह्या चाचणीची सोय ठराविक ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयामध्ये केली जाते. कार्ड वाटप. इलेक्ट्रोफॉरेसिस चाचणीनंतर आलेल्या निष्कर्षानुसार स्वयंसेवक खालीलप्रमाणे कार्ड वाटप करतील. निरोगी व्यक्तीसाठी पांढरे कार्ड, सिकल सेल आजारवाहक व्यक्तीसाठी पिवळे कार्ड, सिकल सेल आजार रुग्ण व्यक्तीसाठी लाल कार्ड. गाव पातळीवर अशा पिवळे व लाल कार्ड धारक व्यक्तीची भेट घेऊन त्यांना कार्ड देतात, त्यांची नोंद रजिस्टरमध्ये करतात व त्यांना नियमित ग्रहभेटी देतात. जोडीदार चाचणीमध्ये सिकल सेल वाहक किंवा रुग्ण आढळल्यास या जोडप्यांची नोंद स्वतंत्र नोंदवहीमध्ये ठेवण्यात येते. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये झालेल्या सोल्युबिलिटी चाचण्यामध्ये आढळून आलेल्या नकारात्मक लोकांना प्राथमिक आरोग्य केंद्र येथील प्रयोगशाळा तंत्रज्ञ त्वरित पांढरे कार्ड वाटप करतील व सकारात्मक आलेल्या व्यक्तींचे इलेक्ट्रोफॉरेसिस चाचणीनंतर आलेल्या निष्कर्षाप्रमाणे कार्ड तयार करून संबंधित कर्मचारी वाटपासाठी देतील व त्यांची नोंद विहित नोंदवहीत घेतील. औषधोपचार. सिकल सेल आजारावर कायमचा उपचार उपलब्ध नाही. सिकल सेल रुग्ण व्यक्तींनी तज्ज्ञ डॉक्टरांकडून नियमित तपासणी व रक्त चाचणी करून घेणे तसेच योग्य आहार घेतल्यास त्यांची आयुष्याची वयोमर्यादा वाढू शकते. फॉलिक ॲसिडच्या गोळ्या नियमित घेणे त्यामुळे लाल रक्तपेशीची निर्मिती वाढते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेदनाशामक गोळ्या घेणे. जंतुसंसर्गावर व तापावरील त्वरित उपचार करणे. सर्वच लहान मुलांचे वयोमानाप्रमाणे लसीकरण करणे गरजेचे आहे. सिकल सेल रुग्णांची घ्यावयाची काळजी. सिकल सेल रुग्णांना प्रथिनांची व समतोल आहाराची जास्त प्रमाणात आवश्यकता असते. भरपूर पाणी पिणे 8 ते 10 ग्लास दररोज. भरपूर आराम करावा. अति काम व चिंता टाळावी. नियमित तपासणी व डॉक्टरांचा सल्ला घेणे. जंतुसंसर्ग झाल्यास त्वरित डॉक्टरांना भेटणे. आरोग्य विभाग जिल्हा परिषद पालघर. राष्ट्रीय आरोग्य अभियान. लग्नाआधी करुनी विचार टाळा सिकल सेलचा आजार. शासनामार्फत सिकल सेल ग्रस्तांना योजना. पहिली योजना मोफत रक्त व औषधोपचार. दुसरी मोफत एसटी प्रवास भाडे. तिसरं संजय गांधी निराधार योजनेचा लाभ. चौथं मोफत गर्भजल परीक्षण तपासणी. पाचवं सिकल सेल अतिदक्षता वॉर्ड. ह्या योजना त्यांना उपलब्ध आहेत.
तुम्ही बघू शकता इथे फॅमिलीचं चित्र दिलेलं आहे. त्याच्यामध्ये जर एखादा पती किंवा पत्नी पॉझिटिव्ह असेल आणि पत्नी नॉर्मल असेल तर त्यांचं येणारं बच्चू देखील पॉझिटिव्ह सिकल सेल पॉझिटिव्ह येऊ शकतो. काही वेळेस त्यांचं बच्चू नॉर्मलसुद्धा येऊ शकतं. दोघांचे गुणसूत्रावर डिपेंड आहे, त्यानुसार त्यांचं ते सिकल सेल पॉझिटिव्ह येऊ शकते. आणि जर दोघे पण सिकल सेल पॉझिटिव्ह असू शकतं नवरा आणि बायको तर त्यांचं 100% पॉझिटिव्ह येऊ शकतं. तर तुम्ही ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तुम्ही पती किंवा पत्नी ह्या दोघांकडनं ते त्यांच्या अनुवंशिक पिढ्यानपिढ्या हा आजार आहे, त्यामुळे त्यांचा आईला असेल तरी ते बाळाला होऊ शकतं. त्यामुळे त्यांची 0 ते 40 वर्ष वयोगटातील प्रत्येक घरी जाऊन आशाने तपासणी करायची आहे आणि त्यांना योजनेचा लाभ कोणकोणत्या योजना आहेत त्या सांगायच्या आहेत आणि त्यांना याबद्दल न घाबरण्याचं आपण त्यांना समजावून सांगायचं आहे. तर तुम्हाला ही माहिती हा व्हिडिओ आवडला असेल, ही माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून अशीच माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवेन. थँक्यू.